गाय जवळ येते नि वासरू लुचू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. वा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं. बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं. आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. क्या बात है. सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. सगळ्यात इंटरेस्टिंग होतं ते आमचे पिंदा करंदीकर. करंदीकर इतके सुंदर लिहायचे, प्रेमकविता इतकी अप्रतिम लिहायचे. पण म्हणताना का कोणास ठाऊक त्यांचा एक स्वर असा तुसडा जरा स्वर होता. म्हणजे प्रेमकविता असली तरी एकदम तुसडेपणाने असे सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी. सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला. आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला. त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी. गुरु ठाकूर सरांकडून सुद्धा आता काहीतरी ऐकायचं आहे आम्हाला. कविता हल्ली रोजच्या जगण्यावरची कविता बऱ्याच वेळा मी लिहिली. तर आता तू फेसबुक आणि व्हॉट्सअपवर बघितलं असं बरीच माणसं सोशल साईटकडे वळलेत. हो. कारण मला त्याचं एक कारण वाटतं की प्रत्येक माणूस एकटा होत चाललाय. म्हणजे एकाला दुसऱ्यासाठी वेळ नाही. त्यामुळे माणूस 24 तास त्यात रमलेला असतो. त्याला कोणाची तरी गरज आहे. आणि मग ती रॅट रेस चालू आहे, माणसं धावत आहेत. त्याच्यावर माझी एक कविता आहे की मित्र नावाची कविता, की प्रत्येकाला एक मित्र हवा आहे. तर त्याचा थॉट मी कवितेत मांडलाय की नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये, अशा वेळी मोडू नये. धीर कधी सोडू नये, नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. भरवशाचे करतात दावे, आठवू नये त्यांची नावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, मग अचूक दिसते वाट. बुडण्याआधीच मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रहतारे. ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रहतारे. केवळ त्याच्या शिडासाठी दिशा बदलून वाहतात वारे. क्या बात. म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा. आप्त सखा जीवलग यार स्वतःतच शोधून पहा. वा, वा. स्वतःतच शोधून पहा. क्या बात है. आता येणार आहे संदीप सर तुमच्याकडे. स्पायडरमॅनची बायको असं नाव आहे कवितेचं. वा वा. तरी स्पायडरमॅनची बायको आहे. आणि त्याचं स्पायडरमॅनची बायको असली तरी सुद्धा त्याचा आशय थोडासा असा आहे ना की सगळे मोठे मोठे सेलिब्रिटीज आपण बघतो, मोठे मोठे गीतकार, अँकर्स वगैरे वगैरे. ते कसं होतं त्यांचं की मग घरी गेले की ते असं होतं की ते काय ते सगळं शिकवायचं ते बाहेर आहे, इथे नाही. हा. तर ते स्पायडरमॅन किती सेलिब्रिटी असला, सुपरस्टार असलं तरी त्याला ते चुकलेलं नाही आहे संसार म्हटल्यानंतर. तर ती स्पायडरमॅनची बायको मी आता सादर करतो. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. वा वा वा. चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. वा वा वा. नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. आणि घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही. घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हणली की घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. वाऱ्यावर. वा. घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरी परत येईस्तोवर जीव नसतो थाऱ्यावर. लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. रिस्की काम आहे. लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, आणि समजा डिंक संपला तर. आणि यावेळी बघा
की खरं सांगू बोलते यांना पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते यांना पण मग येते माझीच कीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. वा वा. क्या बात है, क्या बात है. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. की असे हे अन अशी मी, असे अन अशी मी नातं आमचं धाग्याचं. वा वा. असे अन अशी मी नातं आमचं धाग्याचं. सोसायचं आणि झेलायचं आणि तरी सुद्धा भाग्याचं. आणि शेवटच्या दोनही फार महत्वाच्या आहेत. की एक मात्र आहे बरं बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं बाहेर जेव्हा काहीच नसतं. आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिकटून बसतं स्पायडरमॅनची बायको म्हणली. वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या संदीप सरांसाठी. गुरु आता तुमच्याकडे येणार आहे. आल्या आल्या जो उल्लेख सुद्धा झाला की व्यंगचित्रकार तुम्हाला व्हायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही कामही केलं होतं. हो बऱ्यापैकी. पण ती कला तसं मला वाटतं की आता आम्हाला बघण्याची प्रचंड इच्छा झालेली आहे आणि आमच्या गावामध्ये तर सगळी अरेंजमेंट सुद्धा आमच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तर आता गुरुजींच्या हातातून कविता जसे साकारतात तसं एखादं व्यंगचित्र इथे साकारताना बघायला प्रचंड आवडेल आम्हाला. इथे काही प्रेक्षक असतात त्यांना काही प्रश्न असतात बघायचे आहेत मला की त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत. फार ते लांबून लांबून येतात. विचारा सर माझी ओळख करून देतो सर थोडक्यात. मी स्वतः एक कवी आहे सर. बर. वाढलेल्या दाढीमुळे दिसतेच ते. थँक्यू सर. कॅरेक्टरायझेशन तुम्ही तरी ओळखता माझं. थँक्यू सर. तर मी स्वतः एक कवी आहे आणि जशी सर तुम्ही स्पायडरमॅनच्या बायकोवरती कविता केलीत तशीच मी माझ्या बायकोवरती कविता केली आहे. वा वाह क्या बात है. तर मी तुमच्या समोर ती सादर करू इच्छितो सर. करा करा. सर संदीप सर तुम्हाला खूप जवळची वाटेल ही कविता. प्लीज ऐकून घ्या सर. इरशाद इरशाद. नसतेस घरी तू जेव्हा मला इतकं चांगले वाटते. जगण्याची मिळते चावी मित्रांची चंगळ होते. नसतेस घरी तू जेव्हा. वैताग माझ्या जीवाले हिच्या अख्ख्या फॅमिलीने केला. वैताग माझ्या जीवाले हिच्या अख्ख्या फॅमिलीने केला. सासऱ्यांचे वाईट वाटते. सासऱ्यांचे वाईट वाटते. तो जास्तच बोगस निघाला. नसतेस घरी तू जेव्हा मला इतकं चांगले वाटते. जगण्याची मिळते चावी मित्रांची चंगळ होते. नसतेस घरी तू जेव्हा. कपाटातून बाटली निघावी चकण्याची पाकिटे फुटावी. कपाटातून बाटली निघावी चकण्याची पाकिटे फुटावी. पण मध्येच टकटक होते. पण मध्येच टकटक होते. माझी चांगलीच हातभर वाट लागते. नसतेस घरी तू जेव्हा. थँक्यू सर. ही माझी कविता होती सर. थँक्यू. चला हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी.